नमस्कार, सप्तरंग चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक। पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठापासून बनवलेले स्वादिष्ट उकडीचे असे मोदक। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। गव्हाचं पीठ 2 वाट्या घ्यायचे, अर्धा चमचा छोटा मीठ टाकायचे, मग पाणी घालून कणिक मळून घ्यायची। जास्त पातळ नाही, घट्टसर मळायची आहे कणिक। त्यानंतर खोबरं खिसून घ्यायचे, अंदाजे 1 वाटी खिस झाला पाहिजे एवढं आपल्याला ओलं खोबरं लागणार आहे। त्यानंतर गूळ खिसून घ्यायचा आहे। 1 वाटी खोबऱ्यासाठी आपल्याला गूळ लागणार आहे, पाऊण वाटी खिसून घ्यायचा आहे तो पण गूळ। त्यानंतर आपल्याला 7 ते 8 वेलदोडे, 2 चमचे खसखस, 7 ते 8 काजू, 7 ते 8 बदाम आणि जायफळाचा छोटासा तुकडा। त्यानंतर खसखस भाजून घ्यायची आहे, मंद आचेवर जराशी भाजून घ्यायची आहे। खसखस करपती, त्यामुळे स्लो गॅसवरच भाजून घ्यायची आहे। विलायची सोलून घ्यायची। आता हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि बारीक करून घ्यायचे आपल्याला। आता हे बारीक करून घेतले आपण, त्याच्यात हा खोबऱ्याचा खिस घालून पुन्हा मिक्सरला बारीक करून घ्यायचे अशा पद्धतीने। त्यानंतर आपल्याला त्यात गूळ टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचंय त्याचं। गूळ आणि ते सगळं मिश्रण असं सारण तयार होईल। त्याच्यात मग आपल्याला 1 ते 1.5 चमचा तूप घालून घ्यायचे आणि पुन्हा एकत्र करून घ्यायचे ते। आणि त्याचे असे छोटे छोटे आपल्याला मोदक टाईप करून घ्यायचे आहेत। मग आपण गोळ्या करून घेणार आहे कणकीच्या, 11, 21 अशा पद्धतीने गोळ्या करून घ्यायच्यात आणि मग पीठ लावून लाटून घ्यायच्यात आपल्याला। त्या थोड्याशा जाडसरच लाटायच्यात, जास्त पातळ करायच्या नाहीत। जास्त पातळ केल्या तर मध्ये मोदक फुटू शकतो, म्हणून थोड्याशा जाडसर ठेवायच्या। त्याच्यानंतर असं सारण 1-1 चमचा त्याच्यात घालून घ्या आणि मग अशी घडी करून घ्या एकावर एक। ते कणिक चिकट असल्यामुळे चिकटलं जातं लगेच। आणि मग त्या मोदकला थोडंसं हलक्या हाताने तळहातावर घेऊन फिरवून घ्यायचंय हळूहळू आणि जास्त झालेल्या कणकीचा शेंडा तोडवून ठेवायचा आहे आणि पुन्हा शेप द्यायचा आहे मोदकाला। आणि मग आपल्याला पाणी ओतायचं एका भांड्यात घेऊन मोदक उकडण्यासाठी। चाळणीला तूप लावून घ्यायचे आणि मग चाळणीत सर्व मोदक ठेवायचे, झाकण ठेवायचे वरून। मीडियम गॅसवर 5 मिनिटं आपल्याला मोदक वाफवून घ्यायचे। अशा प्रकारे वाफवलेले मोदक आज्यात उचलून धरायचे आहेत। आणि मग तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही असे तूप लावू शकता किंवा केशर लावू शकता। अशा प्रकारे आपले स्वादिष्ट चविष्ट पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाचे मोदक तयार आहेत। गणपती बाप्पांना आपण मोदक दाखवला आहे, अंदाजे 21 मोदक होतील। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सप्तरंग चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।